हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्यापासून बनलेली अशी ही चमचमीत झणझणीत रेसिपी। तर ही रेसिपी चिकन मटनला देखील फेल करेल अशा प्रकारची आपण रेसिपी बनवणार आहोत। तर जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर एकदा जे नॉनव्हेज खात नसतील त्यांनी एकदा हे नक्कीच ट्राय करून पहा। चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर हे बघा, सर्वात पहिले आपल्याला भाजीला लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घ्यायची आहे। तर वाटण्यासाठी आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत। तर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे अशा प्रकारे याचे उभे काप करून घेतलेले आहेत। आता ते मी ताव्यावरती थोडा ऑइल घेत ते मी छान फ्राय करून घेत आहे। तर हे बघा, कांद्याचा आपल्याला अशा प्रकारे पूर्णचपणे ब्राऊन काळपट कलर चेंज होईपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, कांदा फ्राय झालेला आहे। आता तो मी काढून घेतला। नंतर आपल्याला त्याच तव्यावरती जिरा घ्यायचा आहे। तर 1 चम्मच जिरा पण मी छान भाजून घेत आहे तव्यावरती, तो पण आता आपण काढून घेऊयात। नंतर आपल्याला याच सेम तव्यावरती धने पण भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथे 2 चम्मच अख्खे धने घेतलेले आहेत। तर धने पण आपण भाजून घेऊयात। हे बघा, धन्याचा पण अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे खोबरा घेतलेला आहे, खोबऱ्याचा 1 तुकडा। तर हा तुकडा पण आपण गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेऊयात पूर्णपणे काळपट होईपर्यंत। तर हे बघा, इथे खोबरा पण आपला छान भाजून झालेला आहे। आता आपण हे सर्व भाजलेले मसाले साईडला ठेवूयात थंड होण्यासाठी। त्यानंतर आता आपण इथे पुढची प्रोसिजर बघूयात। तर हे बघा, मी इथे 1 वाटी मटर घेतलेले आहेत। हे एकदम फ्रेश मटर आहेत। तर हे मटर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। त्या पहिले मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता कोथिंबीरमध्ये तर यामध्ये आपल्याला लागेल तेवढा पाणी घालत अशा प्रकारे हे वाटाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, बघू शकता। त्यानंतर आता आपण हे काढून घेऊयात। आता आपल्याला याच सेम भांड्यामध्ये मसाल्याची म्हणजेच वाटणाची तयारी करून घ्यायची आहे। तर इथे आपला वाटण थंड झालेला आहे, जेवढे आपण साहित्य फ्राय केलेले। आता मी यामध्ये अर्धा इंच अद्रक आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत। आता आपण जे वाटाणे मिक्सरला बारीक करून घेतलं त्यामध्ये आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आहे। तर मी इथे पहिले 1.5 चम्मच बेसन पीठ घालत आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर बेसन आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं ॲड करायचं आहे। तर हे बघा, मी पुन्हा इथे अर्धा चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पुन्हा मी इथे 1 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे। आता हे बघा, इथे आपल्याला चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट घालायचं आहे। आता हे पुन्हा आपण छान व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। तर इथे आपण टोटल 3 चम्मच बेसन टाकलेलं आहे। तर तुम्ही बेसन म्हणजेच कमी जास्ती करू शकता जेवढी मटरची पेस्ट असेल, किंवा जास्त लोकांसाठी बनवत असाल तर ही भाजी मी फक्त 2च लोकांसाठी बनवलेली आहे। तर हे बघा, आता आपल्याला अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे पूर्णपणे। आता आपण ह्या मटर आणि बेसनच्या अशा प्रकारे वड्या करून घेऊयात। तर या वड्या आपल्याला या चाळणीवरती अशा प्रकारे तयार करून घ्यायच्या आहेत। तर आपण ऑइल यासाठी लावत आहोत की आता आपल्याला या वड्या स्टीम करून घ्यायच्या आहेत, तर त्या सहजपणे निघतील यासाठी आपण ऑइल लावून घेतलेलं आहे। तर हे बघा, मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवला होता। आता त्यावरती आपल्याला ही प्लेट मांडायची आहे, ही चाळणी मांडायची आहे आणि आपण जवळपास 5 ते 10 मिनिटं ही वाफवून घेऊयात या वड्या। तर हे बघा, त्या साईडला आपण वड्या वाफत ठेवलेल्या आहेत। आता आपण दुसऱ्या साईडला भाजी फोडणी द्यायची तयारी करून घेऊयात, म्हणजेच ग्रेव्ही बनवायची तयारी करून घेऊयात। तर हे बघा, ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला ऑइल घ्यायचं आहे। तर आपण एकदम झणझणीत चमचमीत भाजी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला ऑइल थोडं जास्तीच घ्यायचं आहे। आता आपण इथे तयार केलेलं वाटण घालायचं आहे। आता हे वाटण आपण छान फ्राय करून घेऊयात। तर हे बघा, वाटण आपला इथे खूपच काळा ब्राऊन कलरचा झालेला आहे। आपण मसाले प्रॉपर भाजल्यामुळे इथे आपला वाटण खूपच छान झालेला आहे। तर अशा प्रकारे वाटण केल्याने भाजीला खूप छान तर्री येते। तर आता आपण यामध्ये रोजचे बेसिक मसाले घालूयात। तर आपल्याला इथे चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे, त्याचबरोबर हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर मी इथे 1.5 चम्मच मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे काळा मसाला घ्यायचा आहे। तर तुमच्याकडे जो काही गरम मसाला किंवा
काळा मसाला असेल किंवा घरगुती मसाला तो तुम्ही यामध्ये घालू शकता। मी इथे सावजी गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपण छान फ्राय करून घेऊयात। आता आपण इथे पाणी घालून घेऊयात। तर मसाल्याचंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हा पाणी घालत आपण पुन्हा ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊयात। तर हे बघा, इथे आपल्या वाटणाचा कलर खूप छान आलेला आहे। आता आपण ही ग्रेव्ही पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊयात। तर हे बघा, 2 मिनिटांमध्ये इथे आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे। ग्रेव्हीला खूप छान तर्री आलेली आहे, बघू शकता। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर हे बघा, या ग्रेव्हीमध्ये मी जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला ही ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। शक्यतो ही ग्रेव्ही आपल्याला घट्टच तयार करायची आहे। तर हे बघा, इकडे आपले हे बेसन आणि वाटाण्याच्या वड्या पण शिजलेल्या आहेत, बघू शकता। आता आपण हे गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि या वड्या काढून घेऊयात। आता हे बघा, इकडे आपल्या या रस्स्याला पण उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला या वड्या सोडून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, या वड्या आपण पूर्णपणे यामध्ये घालत आहोत आणि पुन्हा आपल्याला या वड्या 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहेत। तर वड्या शिजायला आपल्याला खूप जास्त टाईम नाही लागणार आहे, कारण आपण त्या पहिलेच स्टीम केलेल्या आहेत। आता आपण यामध्ये ह्या वड्या पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात झाकण ठेवत। तर बघू शकता, जवळजवळ 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे। बघू शकता, भाजीला एकदम नॉनव्हेज सारखा कलर आलेला आहे, तर्री सुटलेली आहे। तर ही भाजी नॉनव्हेजला देखील मागे पाडेल अशा प्रकारची ही आपली झणझणीत भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची माझी ही मटारपासून बनलेली भाजी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। वाटलं नव्हतं की एवढी छान होणार, अशा प्रकारची ही टेस्टी आणि झणझणीत भाजी झालेली होती। त्याचबरोबर जे लोक चिकन, मटन, नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। नॉनव्हेजच्या चवीची ही भाजी आपण तयार केलेली आहे। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।